लाडकी बहीण योजना यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण सध्या सगळे मोबाईलद्वारे ऍप्लिकेशन करत आहोत नारी शक्ती दूत ऍपमध्ये. पण ज्यावेळेस आपण सगळा फॉर्म भरत आहोत, आपलं सगळे डिटेल्स टाकून सगळे कागदपत्र अपलोड करत आहोत, पण ज्यावेळेस आपण सगळं सबमिट करत आहोत फॉर्म आपला फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक तिथे खाली मेसेज दिसतो, स्टेटस इज पेंडिंग, स्टेटस पेंडिंग असा ऑप्शन दिसतो. मग आता मला खूप सारे मेसेज आले की दादा आम्ही फॉर्म तर भरला, सगळे कागदपत्र पण व्यवस्थित झाले, आम्हाला कुठलाही इमेज नॉट सपोर्टेड असा एरर नाही आला. जर आला असेल तर तुम्ही मी सांगितलं आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ते करू शकता. तर आता हे सगळं आहे. मग मला खूप जणांनी असं विचारलं की पैसे आम्हाला मिळणार का बाबा 1500 रुपये, आम्ही तर सगळा फॉर्म भरला पण फॉर्म आमचा सबमिट झाला तरी पण आम्हाला पेंडिंगच दिसत आहे. तर हे बघा मी आज या व्हिडिओमध्ये सगळी तुम्हाला माहिती देणार आहे की स्टेटस पेंडिंगचा अर्थ काय आहे, तुम्हाला पैसे मिळणार का नाही. तर चला या आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं बघू. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत आहे हे बघा माझ्या स्क्रीनवरती मी स्क्रीनशॉट टाकलेला आहे. ज्यावेळेस आपण सगळा फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला शेवटी हे आपल्याला स्कीम मध्ये दिसतं की स्कीम पेंडिंग आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेंडिंग असं काही दिसत आहे. आपल्याला आपलं सगळं फॉर्म भरलंय. मग त्यासाठी काय करावं लागेल की नेमकं माझं पेंडिंगच का दिसतंय, मग मला देण्याची गरज आहे का. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा आपली जी योजना चालू झाली ती 1 जुलैला चालू झाली आणि त्याचा जो लास्ट दिवस होता तो 15 जुलैपर्यंत होता. आता मी काय जे सांगत आहे ते नीट ऐका, कारण ह्या सगळ्या पुढच्या ज्या सूचना आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. जर ह्या तुम्ही नीट नाही ऐकल्या तर तुम्ही फसून जाल, तुम्ही गडबडून जाल, परत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचाराल, मग परत त्यासाठी मला नवीन व्हिडिओ बनावा लागतो. तर तुम्ही एक लक्षात घ्या, मी जे सांगत आहे ते नीट आणि लक्षपूर्वक ऐका. आता सरकारनं जे काही पहिलं आपल्याला सांगितलं होतं 1 जुलैला सुरू होणार योजना आणि 15 जुलैला लास्ट तारीख असणार. पण ज्यावेळेस त्याची अंगणवाडीमध्ये गर्दी पाहिली त्यावेळेस शासनाने एक निर्णय घेतला की ही जी योजना आहे ही 31 ऑगस्ट पर्यंत एक्सटेंड करण्यात आली आहे. म्हणजे याचा जी काही कालावधी आहे हा वाढवला गेला होता, 31 तारखेपर्यंत याची मुदत वाढवली गेली होती. मग आता ह्याच्यामध्ये काय झालं की सरकारपुढे एक प्रश्न उभा राहिला की आता आपल्याला योजना तर 1 तारखेला चालू झाली आहे, मग यांचं जुलै महिन्याचं पेमेंट तर तुम्हाला द्यावंच लागेल. तर हे पेमेंट कधी मिळणार, तर याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा की नेमकं तुम्हाला पेमेंट कधी मिळणार आहे. तर मग ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, ज्या महिलांनी, ज्या आपल्या माता भगिनींनी 1 तारखेपासून 15 जुलैपर्यंत फॉर्म भरतील आपल्या मोबाईल ऍपद्वारे त्यांनाच पैसे मिळणार आहेत हे त्यांनी केलं. मग ज्यांनी 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत फॉर्म भरलेत त्यांना तिथे स्कीम्स पेंडिंग म्हणून दिसत आहे. आणि ही जी स्कीम पेंडिंग आहे ही आपल्याला 16 तारखेला कळेल, म्हणजे दुसऱ्या दिवशी 16 जुलैला कळेल. 16 जुलैला काय होणार आहे, पहिल्यांदा एक तात्पुरती एक यादी जाहीर होणार आहे. मग त्या यादीमध्ये आपल्याला कळेल की आपली जी काही फॉर्म भरला आहे, जी काही स्कीम आहे ती पेंडिंग आहे का सक्सेसफुली कंप्लीट झाली. तर तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. सरकारनं काय केलं आहे तुम्हाला परत एकदा सांगतो. पहिली मुदत होती 1 तारीख ते 15 तारीखपर्यंत. मग जे लोक किंवा ज्या महिला 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत फॉर्म भरतील त्यांचे ज्यांना स्कीम पेंडिंग दिसत आहे त्यांच्यासाठी पहिली जी काही पेमेंट जाणार आहे त्यासाठी गव्हर्नमेंटने 16 तारखेला तात्पुरती यादी लावली आहे. तर मग त्यांचं स्कीम पेंडिंग दिसत आहे 15 तारखेपर्यंत, त्यांना 16 तारखेला कळेल की तुमची जी काय आहे त्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुमची जी स्कीम आहे ती सक्सेसफुली झाली. आता तुम्ही म्हणाल माझं 16 तारखेला पण पेंडिंग दिसतंय दादा, मग काय करायचं. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या फॉर्म मध्ये काहीतरी त्रुटी आहेत. 16 तारखेनंतर जर तुमच्या फॉर्म मध्ये दिसत असेल तर 16 तारखेला एक लक्षात ठेवा, एक तात्पुरती यादी आहे, ही कन्फर्म यादी नाही. याच्यामध्ये नाव असेल तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली झालाय, नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, काहीतरी तुम्ही त्यासाठी चुकीचा फॉर्म भरलेला आहे. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, 16 तारखेपासून 31 तारखेपर्यंत किंवा 30 जुलैपर्यंत तुमचा जे काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आता खूप जणांकडे काय होतं, बँकेचं जे खातं आहे किंवा कार्ड आहे हे चुकीचं टाकलं जातं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही आपले डिटेल्स आहेत ते थोडेसे चुकीचे टाकले जातात, मोबाईल नंबर लिंक नसतो. मग हे काय केलं जातं, यांना पात्र ठरवलं जात नाही किंवा चुकीचा किंवा रिजेक्ट असं नाही, रिजेक्ट केला जात नाही, तो फक्त सध्यापुरता सक्सेस होत नाही. मग तुम्हाला काय करायचंय, तुमच्यासाठी सरकारनं
परत 16 तारखेपासून 31 जुलैपर्यंत तुम्हाला चान्स दिला गेला आहे. परत एकदा चेंजेस करा, परत बदल करा आणि मग तुम्ही जर 16 तारखेपासून 31 जुलैपर्यंत तुमचा फॉर्म भरून परत सबमिट केला तरी तुम्हाला स्कीम पेंडिंग दिसेल आणि त्याची जी काही फायनल यादी आहे, या सगळ्यांची जी काही फायनल यादी आहे ती तुम्हाला यादी 1 ऑगस्टला मिळणार आहे. आणि 1 ऑगस्टला मला असं वाटतं सगळ्यांचेच ह्याच्यामध्ये नाव असतील, कारण काय होतंय 16 तारखेला आपल्याला तात्पुरती यादी भेटते, त्यात ज्याचं झालं त्याचं नाव येतंय, ज्याचं नाही झालंय त्याला बदल करण्यासाठी परत एकदा चान्स दिला जाणार आहे. मग तिथं जर आपण परत एकदा नीट जर टाकलं तर ह्याच्यामध्ये काही शंका नाही की तुमचे 1 तारखेमध्ये नक्की नाव येणार. आणि 1 तारखेला जरी नाव नाही आलं तरी घाबरून जाऊ नका. तुम्हाला ह्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही किती वेळा ही तिसरी यादी लागेपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता. 31 तारखेपर्यंत तुम्ही चेंजेस करू शकता आणि तुम्हाला पैसे म्हणजे जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही मिळणार आहेत. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. पेंडिंगचा अर्थ असाच आहे, जर तुमची 16 तारखेला नाव आलं तर तुम्ही सक्सेसफुल झालं, नाही आलं पेंडिंगच राहिलं तर तुम्हाला काही बदल करावे लागतील. बदल केल्यानंतर परत तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करावा लागेल. सबमिट केल्यानंतर जर त्याची जी काही सगळी कंप्लीट यादी आहे ती 1 ऑगस्टला जाहीर होणार आहे आणि ज्याचं नाव असेल त्याला त्या पर्टिक्युलर तारखेला पैसे मिळणार आहेत. तर हे तुम्हाला लक्षात आलं आता सगळ्या गोष्टी. जर ह्याच्यावरती अजून काही डाऊट असतील तुम्हाला तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.